नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये नारायण वात करू. त्याकरिता अगोदर कापूस निवडायचा. हा बोंडांचा कापूस आहे. निवडून घ्यायचा. सरकीच्या बाजूचा कापूस काढून सरकी बाजूला करायची. कापूस निवडायचा, सरकी मध्ये ठेवायची व बाजूचा कापूस काढायचा. असा कापूस निवडून घ्यायचा. हा बघा, कापूस निवडून घेतला. याला पिंजून घ्यायचे. कापूस पिंजला की वसा छान निघतो. कचरा असल्यास काढून घ्यायचा. रांगोळी बोटाला घासायची, म्हणजे बोट खरपूस होऊन वसा छान निघतो. कापूस बोटामध्ये पकडून दुसऱ्या हाताच्या बोटाने कापूस समोर ओढायचा. अंगठा व तर्जनीच्या सहाय्याने पिळी द्यायची. पिळी दिली की डाव्या हातातील कापूस सैल करून उजव्या हाताने ओढायचा. परत पिळी द्यायची. परत पिळी दिल्यानंतरच डाव्या हातातील कापूस सैल करायचा, ओढायचा. पिळी द्यायची. पिळी दिली की वसा पक्का होतो, वात छान होते. हा एवढा मोठा वसा झाला. आता काड्या पेटीला वसा गुंडाळायचा. लोटीला पण गुंडाळता येतो. काड्या पेटीला वसा गुंडाळला की काडी पेटी हातामध्ये पकडता येते. वस्यावर कापूस ठेवून वसा वाढवायचा. मध्ये जाड कापूस आला तर काढून घ्यायचा. पिळी द्यायची. वसा एकसारखा करायचा. हा बघा, मी एवढा वसा काढून घेतला. सुरुवातीला थोडा जाड आहे तर पीळ देऊन व्यवस्थित करायचा. 2 बोटामध्ये वसा पकडायचा. करंगळीपर्यंत 1 पदर असे आपल्याला 12 पदर घेऊन वात करायची आहे. 2 पदर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता इथे वसा तोडून घ्यायचा. करंगळीमधून वसा काढायचा. वात ज्या दिशेने वळते त्या दिशेने पिळी द्यायची. अशा 12 वाती करायच्या. 1 वात झाली. परत 1 वात करून दाखविते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. वसा इथे तोडायचा. करंगळीमधून वसा काढायचा. पिळी द्यायची. वात करायची. अशा 12 वाती करायच्या. बोटामध्ये वसा पकडायचा. 1, 2, 4, 6, 8, 10, 12. वसा तोडायचा. करंगळीमधून वसा काढायचा. पिळी द्यायची. वात करायची. या बघा, 12 वाती केल्या. 2, 4, 6, 8, 10, 12. परत वातीला पिळी द्यायची. पिळी दिली की वाती व्यवस्थित होतात. या बघा, 2, 4, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. वाती व्यवस्थित करायच्या. वसा तोडलेला भाग एकाच दिशेने यायला हवं. समोरचा भाग जवळ करून घ्यायचा. थोडा वसा काढून बांधून घ्यायचा. तुपामध्ये भिजविल्यानंतर अर्धा पाऊण तास ठेवायचे. वसा काढून वातीला हळद कुंकू लावायचे. नंतर वात प्रज्वलित करायची. ही वात पौषातील रविवारी, सत्यनारायणाच्या वेळी किंवा रविवारचे व्रत असेल तेव्हा लावता येते. ही पौष मासातील नारायण वात तयार झाली.